पुण्यातील श्री आदिशक्ती फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाकरता उदरनिर्वाहाचे साधन म्हणून दररोज उत्पन्न मिळवून देऊ शकणाऱ्या प्रत्येकी एक अशा 200 पिठाच्या गिरणीचे हस्तांतरण करण्यात आले। अखिल भारतीय मराठा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते हे हस्तांतरण करण्यात आले। या गिरण्या प्रातिनिधिक स्वरूपात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते परभणीचे पालक कांताराव देशमुख यांना एका छोटेखानी समारंभात हस्तांतरित करण्यात आल्या। या प्रसंगी वास्तुविद्या वाचस्पती डॉक्टर नरेंद्र सहस्रबुद्धे, श्री आदिशक्ती फाउंडेशनचे दत्ता पवार, दशरथ माने, प्रल्हाद पासलकर, मनोज नार्वेकर आदी उपस्थित होते। विचाराचं वैभव आहे, पैशाचं वैभव आहे, इथे कोटी कोटीची उड्डाणं करणारी बिझनेसमन आहेत आणि शेजारचा मराठवाडा, शेजारचा विदर्भ सर्वार्थाच्या अग्नीमध्ये होरपळत असताना अत्यंत बेशरमपणानं रोजची श्रीमंत अशा प्रकारच्या शैलीतलं जगणं जगणारी माणसं पुण्या मुंबईला कमी नाहीत। अशा पार्श्वभूमीवरती श्रीमंत झालेला पण आपल्या गरिबी न विसरलेला दशरथ माने हा एक याच्यातला सुंदर भावणारा अनुकरणीय अशा प्रकारचा मानदंड मी मानतो। नाम फाउंडेशन सारखा, नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे सारखी संवेदनशील कलावंत, सिनेमा कलावंत माणसं, कलावंतांबद्दल, सिनेमातल्या कलावंताबद्दल विशेषतः चांगली भावना कोणाची असण्याचं कारण टाळ्या वाजवणारी आणि त्याच्याबद्दलची एक विशिष्ट अशा प्रकारचं वलय असणारी आपली भावना असते। पण हा संबंध एक मानदंडच एक वेगळा मोडून टाकला, मोजपट्टी मोडून टाकली नानानी आणि मकरंदनी आणि एक नवीन इतिहास निर्माण केला। जलशिवार योजना जेव्हा येईल तेव्हा येईल, जेव्हा यशस्वी व्हायची तेव्हा होईल। महाराष्ट्र शासनाला जे जमलं नाही ते नाम फाउंडेशन आणि आमिर खानच्या पाणी फाउंडेशनला जमलं। त्याचा प्रतिनिधी म्हणून इथे कांताराव देशमुख उभे आहेत आणि मग तरी सुद्धा आज पोट भरताना, आज सगळं दुःख भोगताना ज्याचा नवरा वारलेला आहे अशा माऊलीनं चिल्ली पिल्ली बाजूला ठेवून आत्महत्या कशी करावी हा तो प्रश्न आहे। ती बाई कमरेचा पदर खोचते, धाडसानं उभी राहते, डोळ्यातलं पाणी रडून रडून आटवल्यानंतर ती खंबीरपणे उभी राहते आणि मग आपल्या चिल्ल्या पिल्ल्याच्या पोटामध्ये 2 घास पडावेत म्हणून ती प्रयत्न करू लागते। त्या प्रयत्नाला उत्तम अशा प्रकारचा व्यवहारिक आणि अत्यंत आदर्श अशा प्रकारची साथ दत्ताभाऊंची ही योजना, दत्ताभाऊंची ही संस्था देते आहे। या संस्थेचेही मी ऋण मान्य करतो मराठवाड्याचा एक प्रतिनिधी म्हणून। तत्पूर्वी या गिरण्यांचे सबनीस आणि इतर मान्यवरांनी पूजन केले। 200 गिरण्यांपैकी प्रथम 50 गिरण्या याप्रमाणे 4 टप्प्यात मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, लातूर आणि परभणी जिल्ह्यात या गिरण्यांचे वाटप करण्यात येणार आहे। मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी कुटुंब प्रमुखाने आत्महत्या केल्यामुळे त्यांचा संसार उघड्यावर आलाय। साऱ्या कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या पत्नीवर आहे। तिला आपल्या मुलाबाळांकडे पाहता आपल्या पतीसारखे वागता येत नाही। ती काबड कष्ट करून त्यांचे संगोपन करण्यासाठी झिजत असते। अशा बिकट परिस्थितीत त्या मातेला मदत करण्यासाठी आदिशक्ती फाउंडेशन संस्था पुढे सरसावली आहे। परंतु त्या कुटुंबाला पैशाची मदत न करता दिवसाला 100 ते 150 किलो दळण दळू शकणारी एक पिठाची गिरणी देण्यात येणार आहे। यामुळे कोणाच्या पुढे हात न पसरता त्या मातेस कायमस्वरूपी 300 ते 350 रुपये उत्पन्न मिळेल आणि ती कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलाबाळांचे संगोपन, त्यांचे शिक्षण आणि शेतीसाठी बी बियाणे, खते इत्यादींचा खर्च भागवू शकेल। हा उद्देश या उपक्रमामागे आहे। मित्रहो, या निमित्तानं नामचंही मी अभिनंदन करतोय। नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे आणि पाणी फाउंडेशनचे प्रमुख आमिर खानचा जो प्रयत्न चालू आहे हा सरकारच्या थोबाडीत मारील इतका अत्यंत आदर्श अशा प्रकारचा कार्यक्रम आहे। कशाची सरकार घेऊन बसतात? दुसरी काय तर लोक चळवळ उभी करणं मला आवश्यक वाटत आहे। स्वतःचं पाणी स्वतः निर्माण करणं, आपापल्या गावातले सगळे जे बुजवलेली भोक आहेत, मग ते विहिरीचे असतील, ते नद्या नाल्यांचे असतील, ती आडाचा असतील, ही सगळी मोकळी करा। अशा प्रकारचं श्रमदानाचं एक नवीन युग जर आपल्याकडे आपण आणू शकलो, आपला दुष्काळ आपण दूर करण्याच्या दृष्टीने जर प्रयत्न करू शकलो तर मला असं वाटतं की ते निश्चितपणे अत्यंत आवश्यक आहे। ती काळाची गरज आहे आणि म्हणून सरकारची वाट न पाहता, सरकारला बोटे मोडत न बसता आपली माणसं आपण जगूया असा एक विचार या निमित्तानं आपल्या समोर सांगण्याची माझी इच्छा आहे।
आत्महत्याग्रस्त कुटुंबांना देण्यात येणारी पिठाची गिरणी अतिशय उत्तम दर्जाची असून ती पूर्णपणे स्टेनलेस स्टीलची बनली आहे. शक्तिशाली मोटार असलेली गिरणी ISI मार्कने प्रमाणित असून त्याचबरोबर सर्व प्रकारच्या पिठाच्या जाळ्याही देण्यात येणार आहे. जर्मन बनावटीच्या गिरणीला लाईफ टाइम गॅरंटी आणि ऑटोमॅटिक कंट्रोल असून प्रत्येक लाभार्थीस गिरणीची घरपोच डिलिव्हरी दिली जाणार आहे. त्याचबरोबर दळण दळण्याचे प्रशिक्षण आणि ट्रेनिंग घरी जाऊन देण्यात येणार आहे असे संस्थेतर्फे सांगण्यात आले. पण तो दुष्काळ सुद्धा मी जवळून पाहिलाय. त्यावेळेस बंधूंनो, अन्नाची टंचाई होती, अन्नधान्याची टंचाई होती, पाण्याची टंचाई नव्हती. आणि ह्या दोन्ही दुष्काळामध्ये हा फरक आहे की सध्याचा दुष्काळ हा पाण्याचा दुष्काळ आहे, अन्नधान्याचा दुष्काळ नाही. ती गरज असते मानवाच्या जीवनामध्ये, ती म्हणजे पाण्याची. सकाळी उठलं तर पहिल्यांदा काय लागते माणसाला, तर ते पाणी लागते. आणि ते पाणी आज ग्रामीण भागामध्ये इतकी भयानक परिस्थिती आहे. तुम्ही सगळेजण पुण्या मुंबईतले लोक आहात. मी या निमित्तानं आदिशक्ती फाउंडेशनच्या सगळ्या शेतकऱ्याच्या, मराठवाड्याच्या शेतकऱ्याच्या वतीनं अत्यंत आभार मानतो की त्यांना आमचं दुःख कळालं. तिथली परिस्थिती पाहिली तर खरंच भयानक आहे. पण ती सावरण्यासाठी आता जलयुक्त शिवार किंवा वेगवेगळ्या नाम फाउंडेशन सारख्या वेगवेगळ्या संस्था तुमच्यासारखी दाते समोर येत आहेत. तुम्ही तुमचे सगळ्याचे मराठवाड्याच्या शेतकऱ्याच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो की असंच पुण्या मुंबईतल्या लोकांनी कमीत कमी मराठवाड्यातील किंवा इतर कुठल्याही भागातील शेतकरी अडचणीत आला तर त्याला मदत करण्यासाठी, त्या अन्नदात्याला मदत करण्यासाठी पुढे यावं. आपण सगळेजण याल अशी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. आदिशक्ती फाउंडेशनचा हा जो प्रयोग आहे, 200 दुष्काळग्रस्त, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या महिलांसाठी, बहिणींसाठी पिठाची गिरण त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि रोजच्या 200-300 रुपयाची त्यांची व्यवस्था करून स्वतःच्या पायावरती कष्ट करून आनंदानं त्यांचं आयुष्य जे काही उद्ध्वस्त झालेलं आहे ते सावरण्याचा प्रयत्न आदिशक्ती फाउंडेशनचे दत्ता पवार आणि त्यांचे सर्व सहकारी करत आहेत. ही अत्यंत अभिनंदनीय गोष्ट आहे. हा प्रयोग वाढला पाहिजे. या प्रयोगामध्ये अनेक लोकांनी एक गिरण किंवा 10 गिरणीचे पैसे एकत्र करून त्यांनी कंपनीकडून एक सुलभ अशा प्रकारची गिरण तयार केली आहे. त्याच्यामध्ये केवळ पीठच दळलं जात नाही तर तिखट ही हळदही दळली जाते. आणि मराठवाड्यातल्या या शेतकऱ्यांच्या कुटुंबामध्ये ज्यांनी आत्महत्या केलेत त्यांच्या ज्या भगिनी आहेत अशा दुर्भाग्यपूर्ण, त्यांच्यासाठी ही अत्यंत प्रेरक आणि दिलासा देणारी गोष्ट आहे. मला असं वाटतं की हा सगळा, आणि मराठवाड्यातली ही मंडळी नाहीत, दान देणारी किंवा गिरणीचे पैसे देणारी मंडळी ही पुणे परिसरातील आहेत, काही ग्रामीण भागातील आहेत, काही शहरी भागातील आहेत. या सर्वांचंच योगदान, या सर्वांचंच दातृत्व हे अभिनंदनी मानलं पाहिजे. जे शहरी संस्कृतीतली जी लोक अत्यंत संवेदनशून्य जीवन जगत आहेत त्यांच्या संवेदना जागृत करण्याच्या दृष्टीनं पुण्याच्या या आलिशान हॉटेलमध्ये विनामूल्य मिळालेल्या अग्रवालांच्या सभागृहामध्ये हा जो कार्यक्रम संपन्न झालेला आहे तो मला वेगवेगळे नव्या वाटा दाखवणारा कार्यक्रम मला या ठिकाणी दिसतो आहे. प्रतिनिधी मोहित शिंदे, ब्युरो रिपोर्ट, पुणे मेट्रो, पुणे.